हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द लॉय ऑफ कंटेंट. सो आज मी तुम्हाला लसीकरण असं त्याच्याबद्दल तुम्हाला थोडी माहिती सांगणार आहे. तर कारण की आज माझी पीडियाट्रिक्सची पोस्टिंग चालू झालेली आहे आणि मी त्याच्यामध्ये इम्युनायझेशन शिकलो आहे, म्हणजे लसीकरण. तर ॲक्च्युअलमध्ये जेव्हा बाळाचा जन्म होतो, म्हणजे त्याचा बर्थ होतो, तेव्हा आपल्याला कोणत्या वॅक्सिनेशन म्हणजे लसी आपल्याला द्याव्या लागतात. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला बर्थ डोस म्हणजे हेपॅटायटिस बी, त्यानंतरनं BCG व्हॅक्सिन आणि OPV म्हणजे ओरल पोलिओ व्हॅक्सिन ती आपल्याला द्यावी लागते. म्हणजे ते बर्थ डोस असतो त्याचा. त्यानंतरनं 6, 10, 14 यांच्यामध्ये पेंटाव्हॅलंट व्हॅक्सिनचे 3 डोस राहतात. पेंटा 1, पेंटा 2, पेंटा 3 असे 6, 10, 14च्या अकॉर्डिंग द्यायचं. त्यानंतरनं रोटा व्हायरसची व्हॅक्सिन असते आणि OPV म्हणजे ओरल पोलिओ व्हॅक्सिन असते. 6व्या आठवड्याला आपण PCV आणि IPVची व्हॅक्सिन देत असतो आणि 14व्या आठवड्याला सुद्धा ह्यांचेच दुसरा डोस आपण देत असतो. त्यानंतरनं ते 9व्या महिन्याला कोणत्या व्हॅक्सिन द्यायच्या असतात. तर 9व्या महिन्याला जॅपनीज एन्सेफेलायटिस व्हिटॅमिन एचा 1,00,000 इंटरनॅशनल युनिट असलेला डोस द्यायचा आणि त्यानंतरनं मीझल्स रुबेलाचा पहिला डोस, मीझल्स रुबेलाचा 1 डोस द्यायचा. त्यानंतरनं PCV म्हणजे ही एक न्यूमोकोकल व्हॅक्सिन राहते, ती आपल्याला ॲडमिनिस्टर करावी लागते. त्यानंतर 9 महिन्याच्या नंतरनं म्हणजे 9 महिन्याला एक आहे हे झालं आणि एक बूस्टर एक राहतो कोणता? कोणता? PCV बूस्टर एक आहे. त्यानंतर 16 ते 24व्या आठवड्यामध्ये म्हणजे 16 ते 24व्या महिन्यामध्ये आपल्याला कोणत्या ड्रग्ज द्यावे कोणत्या व्हॅक्सिन द्याव्या लागतात. तर 16 ते 24मध्ये काय DPT बूस्टर अँड OPV बूस्टर आपल्याला द्यावं लागतं. त्यानंतरनं MRचा सेकंड डोस आपल्याला द्यावा लागतं. त्यानंतरनं पुढं काय त्यानंतरनं काय व्हिटॅमिन एचं डोस द्यावं लागतं. आता 6 मंथच्या इंटरवलने आपल्याला असे टोटल 7 डोस आपल्याला व्हिटॅमिन एचे कंप्लीट करावे लागतात. तर मी गाईज 5 ते 6 वर्षाला DPT बूस्टर आपल्याला द्यावं लागतात आणि टिटॅनस टॉक्सॉइडच्या व्हॅक्सिन आपल्याला द्यावं लागतात. सो गाईज, दॅट्स फॉर टुडे. वी विल कॅच इन द नेक्स्ट वन. टिल देन, थँक्स फॉर वॉचिंग.